वळत पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे. पुण्यात ओबीसी समाजाची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. जरांगे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरणार असल्याची माहिती आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आक्रमक झालेल्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवर ओबीसी समाजाची भूमिका जाणून घेण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील पत्रकार भवन या ठिकाणी दुपारी 2 वाजता ही बैठक होणार आहे. चाकणमधील 20 कंपन्यांच्या स्थलांतरावरून शरद पवार यांनी आवाहन केलंय. उद्योजकांशी संवाद साधून समस्या सोडवण्यासाठी यंत्रणा उभारावी, शरद पवार यांचं राज्य सरकारला आवाहन आहे. 5 वर्षात महाराष्ट्रात 36,211 कंपन्या बंद आहेत. पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर भूषणावह नाही. उद्योजकांसाठी एक खिडकी यंत्रणा उभारावी असं देखील पवार म्हणाले. गोमांस तस्करीवरून हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झालेत. जे पोलीस स्टेशन बाहेर बेमुदत उपोषण सध्या सुरू आहे. नळबाजार या ठिकाणी 27 फेब्रुवारीला गोमांस पकडले होते आणि गुन्हा खरं तर दाखल होऊन 6 महिने झाले तरी कारवाई झालेली नाहीये. तर बेमुदत उपोषण करणाऱ्या आंदोलकांचा हा आरोप असून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. सरकारनं मुस्लिम समाजाचे सर्वच पैसे बंद केलेत. इम्तियाज जलील यांचं हे वक्तव्य आहे. कुंभमेळ्यात 500 कोटी रुपयांची चर्चा आहे, मात्र त्यात आणखी आकडे समोर येऊ शकतात असा दावा देखील इम्तियाज जलील यांनी केलाय. मैं नहीं समझता हूं कि वो 500 करोड़ हो सकते हैं करके. अभी आने तो दीजिए कुंभ मेला, उसके अंदर आपको समझ में आएगा कि ठेकेदार कहाँ के. टोटल कुंभ मेले के ऊपर कितना पैसा खर्च हो रहा है. देखिए, मैं तो इस बात से इत्तेफाक रखता हूं और मुझे कोई झिझक नहीं है ये बात बताने के लिए. ठीक है, आप मुझे तो धर्म के चश्मे से देखेंगे, लेकिन यही इम्तियाज जलील है और यही असदुद्दीन अवैसी है जो पार्लियामेंट के अंदर खड़े रहकर ये कहे थे कि मुसलमानों को आप हज की जो सब्सिडी देते हैं वो नहीं देना चाहिए करके. क्योंकि सरकार का काम ये नहीं है कि हमारा धार्मिक कार्य क्या है, हमारा धार्मिक कार्यक्रम के लिए सरकार ने उसको पैसा देना चाहिए. हमने सरकार से ये मांग की थी. राज्यात गाव तिथे उद्योजक उपक्रम राबवणार असल्याची घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. प्रत्येक गावातील तरुण तरुणींना उद्योजक बनवणार. नोकरीपेक्षा उद्योगधंद्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आहे अशी माहिती देखील उद्योग मंत्री सामंतांनी दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील 470 खरं तर गावांपासून याची सुरुवात होणार असून सायंकाळी गडचिरोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सामंत यांनी ही घोषणा केली आहे. गडचिरोलीमधनं आज महाराष्ट्राच्या तरुण आणि तरुणींसाठी एका योजनेची मी घोषणा केलेली आहे. ते म्हणजे गाव तिथे उद्योजक. मला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की 470 गाव आहेत. आम्ही गडचिरोलीपासून सुरू करतोय. ग्रामपंचायतीमध्ये एक उद्योजक तयार करण्याचा संकल्प आम्ही केलाय. ते महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये आम्ही करणार आहोत. याच्यातनंच नोकरीपेक्षा उद्योगधंदा करण्याची प्रवृत्ती मुलांमध्ये आणि मुलींमध्ये वाढेल आणि उद्योगाचं समर्थन करणारी युवा पिढी या महाराष्ट्रामध्ये तयार होईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.